नमस्कार मंडळी, हे जे मटार तुम्हाला दिसतं तर तुम्हाला हे फ्रोझन मटार वाटत असतील तर बरोबर आहे. अजून ते फ्रोझन केलेले नाहीत, पण तेच करण्यासाठी मी हे तयार केलेले आहेत. कसे ते दाखवते. आता मटार खूप स्वस्त झालेले आहेत. मार्केटमध्ये तर 50 रुपयाला 2 किलो, म्हणजे जसे घेऊ तसे 1.5 किलो असे मिळतात, जसं वजन असेल तसं. तर इथे बघा कसं करायचं सांगते तुम्हाला. इथे मी कढईमध्ये पाणी ठेवलं आहे तापत, आणि त्याच्यामध्ये मी 1 मोठा चमचा साखर टाकून घेतली आहे आणि 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथे झालेलं आहे. सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि इथे पाणी जास्त अगदी खूप उकळायचं नाही. पाणी आता चांगलंसं गरम झालेलं आहे बघा, तुम्हाला थोडी थोडी वाफ येते. आणि याच्यामध्ये आता हे मटार टाकून घ्यायचे. तर हे मटार आपल्याला शिजवायचे नाही आहेत, फक्त थोडेसे वाफवून घ्यायचे आहेत. अगदी वर्षभर छान असे राहतात. आणि फ्रोझनचे आपण सारखे सारखे, कारण नंतर मटार तर खूप महाग होतात. अगदी 150, 200, 250, 300 रुपये किलो पण असतात. तर त्यामुळे आत्ताच स्वस्त आहेत तेव्हा थोडेसे असे आणून फ्रोझन करून ठेवायचे, म्हणजे घरच्या घरी. तर इथे बघा थोडंसं वाफवलं ना असे मटार वर येतात. आता हे झालेलं आहे. मी गॅस बंद करते. आणि हे मटार आता आपल्याला थंड पाण्यात, आता इथे मी पाणी बघा थंड करत ठेवलं. त्याच्यामध्ये बर्फ, एकदम चिल्ड पाणी पाहिजे, अगदी थंड. त्याच्यामध्ये ते मटार आता काढून घ्यायचे. थंड पाण्यामध्ये काढल्यामुळे काय होतं, मटारचा जो कलर आहे ना तो तसाच मेंटेन राहतो, अगदी हिरवा. आणि काय होतं, हिटिंग प्रोसेस पण थांबते त्याची. तर इथे बघा, इथे सगळे मटार मी ह्या थंड पाण्यामध्ये घालून घेणार आहे. तर इथे बघा झालेले सगळे व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता हे मटार थंड पाण्यातनं मी एका चाळणीमध्ये काढून घेणार, त्याचे सगळं पाणी निथळून घेणार आहे. कारण आपल्याला हे साठवून ठेवायचे, त्यामुळे त्याचा पाण्याचा कुठे अंश जास्त राहिला नाही पाहिजे. त्यामुळे सगळे पाणी आता निथळून घेणार आणि एका कॉटनच्या कपड्यावर ते पसरून ठेवणार. जे राहिलेलं पाणी आहे ते कॉटनचा कपडा ऑब्झर्व करून घेईल. तर असे करून ठेवायचे, म्हणजे वर्षभर आपल्याला वापरायला मिळतात. तर इथे आता एखाद्या झिपलॉकची बॅग असते, म्हणजे त्याच्यामध्ये ठेवलं तरी चालेल, किंवा एअरटाईटचे डबे येतात, त्याच्यामध्ये पण छान राहतात. ह्याला मोड येत नाही. जर आपण असेच ठेवले ना तर त्या वाटाण्याला मोड येतात बघा मटारला. तर त्यामुळे अशा प्रकारे ठेवले त्याला मोड येत नाहीत, अगदी आहे तसेच राहतात. तर इथे बघा मी ह्या झिपलॉकच्या बॅगमध्ये असे भरून ठेवले. अगदी छोट्याच पिशव्या केल्यात, जे लागतील तसे थोडे काढून घ्यायचे. आणि ठेवताना मात्र परत व्यवस्थित पॅक करून ठेवायचे. तर असे तुम्हीही करू शकता, कारण आता मटार खूप स्वस्त आहे. कसा काय वाटला व्हिडिओ? आवडला ना? आवडला चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक.